इतक्या मुलांनी सुंदर स्पीच दिले, जवळपास 10 ते 12 मुलं स्टुडंट्स ज्यांनी सुंदर स्पीच दिले. जसे खिलारी सर बोलले, आपले पालकही आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत. ही इज वन ऑफ द बेस्ट टीचर वेरी नोन थ्रूआउट द महाराष्ट्र. As he rightly mentioned, this is the only school who used to organize every Jayanti, Punyatithi, birth anniversary, death anniversary on the day itself. अशा जालन्यात स्टेटमध्ये तुम्हाला स्कूल दिसतील जे दुसऱ्या दिवशी जयंती मनवतात, पुण्यतिथी मनवतात. आमचा तो प्रयत्न असतो की मुलं आज जरी इतकी मुलं असली पण यातल्या काही माहिती नाही आपल्याला उद्या कुठला व्यक्ती काय नाही. आज इतके सुंदर स्पीच मुलांनी केले. आपले पालक काय आहेत, आपण टीचर आहात, आपण पालक आहात, आपले पालक काय आहेत, तुम्ही सर्वांनी
भारताची राज्यघटना लिहून माणसाला माणसाची किंमत मिळवून देणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. माता जिजाई, माता भीमाई, माता रमाई, माता अहिल्याई, माता सविताई या सर्वच महापुरुषांनी आणि महामातांना मी सर्वप्रथम अभिवादन करून मी भीमाची लेख काव्याने देखील वर्ग 4 मी माझ्या क्रांतिकारी भूमिजनांना सुरुवात करते. श्रोते हो, ज्यावेळी या भूमीमध्ये धर्माचा मुखवटा एक होऊ लागला होता, पाप पुण्याचं व्यापारीकरण सुरू झालं होतं. अनेक वर्षांपासून चातुर्वर्ण व्यवस्थेखाली समाज पूर्णपणे दबला गेलेला होता. चार वर्णांमधनं 4000 जाती निर्माण झाल्या होत्या. माणसांपेक्षा दगडधोंडाला जास्त किंमत होती. नदीतल्या गोठ्यातल्या शेणानं आणि भोजनाच्या पंक्तीला भलताच भाव आलेला होता. सामान्य माणसांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि अस्पृश्यांच्या अंगावरती कोड आलेले होते. त्यांना खायला भाकरी मिळत नव्हती, प्यायला पाणी मिळत नव्हतं, चालायला रस्ता मिळत नव्हता. 1 रुपयाचं नाणं एका टाटाप्रमाणे वाटत होतं. आणि या सामान्य माणसांची ही अशी परिस्थिती निर्माण झालेली असताना इथल्या गोरगरिबांच्या व्यथा, वेदना आणि अश्रू यांची सल इथल्या नियतीला लागायला लागते. आणि मग इथल्या गोरगरिबांचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी एका महापुरुषाने जन्म घेतला. आणि ते महापुरुषाने इथल्या व्यवस्थेच्या छतावरती पाय ठेवून हजारो वर्षांपासून निर्माण झालेले विकारांचे दरे बुजवत विचारांचे मोठे वृक्ष निर्माण करण्याचं काम केलं. त्या महापुरुषाचं नाव म्हणजे बुद्धी सम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मित्रांनो, बाबासाहेब म्हणजे नेमकं काय हे सांगताना आश्चर्यात्र असं म्हणतात. बाबासाहेब म्हणजे मूर्तिमंत होते. बाबासाहेब म्हणजे जुलमाविरुद्ध उद्गारलेली वज्राची मुठ होय. बाबासाहेब म्हणजे जातीभेदारी विषमतेवर सोडणारे चक्र होय. बाबासाहेब म्हणजे धर्ममार्तंडाचे वर्णवरचे स्वातंत्र्यता फाडून त्यांची आतडी बाहेर काढणार वागा नको होय. कसं असतं मित्रांनो, बलवानांनी दुर्बलांवरती अन्याय अत्याचार करावा आणि विषमतेची विष मली जागोजागी पेरावी असे जंगली जग आहे. आणि या जंगली जगात समतेच्या प्रकाशात, ममतेच्या सावलीत आणि हक्काच्या कवच कुंडलात समस्त मानवांसाठी न्यायाची प्रतिसृष्टी निर्माण करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. एवढं सर्व करून सुद्धा कित्येकांच्या कपाळावरती आड्या पडतात. काही जण तर बाबासाहेबांना फक्त दलितांचेच पुढारी मानतात. पण लक्षात घ्या, बाबासाहेब हे कोणत्याही जाती धर्माचे नसून ते सर्व भारत देशाचे नेते होते. आणि म्हणूनच त्यांनी स्वतः भारताची राज्यघटना लिहिली. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा महिला राष्ट्राध्यक्ष बनू शकला नाही. पण भारतामध्ये पंतप्रधान पदावरती इंदिरा गांधी, राष्ट्रपती पदावरती द्रौपदी मुर्मू, प्रतिभाताई पाटील आणि लोकसभेच्या सभापती पदावरती सुमित्रा महाजन बसू शकल्या. हेच तर बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेची ताकद आहे मित्रांनो. म्हणून मला म्हणावंसं वाटतं, कर गुजर गए वो भीम थे, कर गुजर गए वो भीम थे, दुनिया को जगाने वाली वो भीम थे, दुनिया को जगाने वाली वो भीम थे. हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा यारो, हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा यारो, इतिहास को बनाने वाले मेरे भीम थे, इतिहास को बनाने वाले मेरे भीम थे. देशातील इत्यादींपासून संरक्षण देणारी राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली गेली आहे. समाजाची पुनर्रचना ही समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय व्यवस्था या तत्वांवर व्हायला हवी. जातीभेदाचे निर्मूलन होऊन सर्वांना समान संधी मिळावी हे बाबासाहेबांचे जीवनकार्य होते. आणि ते आपल्याला विसरून चालणार नाही. शिक्षणाची कवडे सर्वांना खुली व्हावं यासाठी त्यांचा आटोकाट प्रयत्न होता. आणि आज तो आपल्याला सफल होताना दिसत आहे. खरं तर बाबासाहेबांना भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्रंदिवस काम करून एक उत्तम आदर्श लवचिक ग्रंथ ते स्वतः आजारी असताना देखील 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सातत्यानं समतोल विचारांची कल्याणकारी संविधान या देशाला अर्पण केले आहे. आणि याच राज्यघटनेमुळे भारतातील राज्यव्यवस्थेला सदृढ, सक्षम, समर्थ बनून प्रचंड ऊर्जा व शक्ती लाभली आहे. आणि या संविधानाच्या तत्वावर देशाने उचललेलं अत्यंत महत्त्वाचे पाऊल हे प्रेरक ठरताना दिसत आहे. खरं तर इंग्रजांनी या देशाचा संपूर्ण ताबा देण्याआधी हा देश राजे, राजवाडे, संस्थानिक आणि नवाब born on 14 April 1891 and known as the father of Indian Constitution. He was great leader, social reformer and lawyer who was hard for the rights of the Dalit and the poor people. Dr. Babasaheb Ambedkar believed in equality, justice and education for all. He faced many difficulties in her life. On 26 January 1950, the Constitution of India, written by him, came into effect. Thank you. I am studying class 6. Today
great leader, and he was born on 14 April 1891. He is called the father of the Indian Constitution, and he went everyone to be treated equally, and he worked for the right of poor peoples. And Dr. Ambedkar was a very smart student, and he was studied many countries, and people celebrate his birthday as Ambedkar Jayanti. You know the he was hard work and kindness. Thank you, Jayanti. को एक नया विधान जिन्होंने दिया भारत को एक जिनसे मिला भारत को एक नया विधान, जिन्होंने भारत को दी एक नई पहचान, जिन्होंने भारत को दी एक नई पहचान, जिन्होंने रचा देश का संविधान, जिन्होंने रचा देश का संविधान, वो है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महान, वो है डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर महान. Good morning everyone. My name is Arya Naneshwar Pawar and I am from grade 7. Today I am going to deliver a short speech on Dr. Baba Saheb Ambedkar. We all know that every year we celebrate Ambedkar Jayanti on 14 April to mark the birth anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar, also known as Dr. Baba Saheb Ambedkar, he was born on 14 April 1819. He is the first law minister of independent India. Also he known as father of constitution. Thank you. I am his sister. I am going to speak few words about Dr. Baba Saheb Ambedkar. Dr. Baba Saheb Ambedkar was great leader. He was born on 14th April 1891 in Madhya Pradesh. He was known as Baba Saheb. He was also father of Indian Constitution. He believed equality, justice, and education for all. We celebrate Ambedkar Jayanti every year to honor him. Thank you. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज आपल्या किंगस्टोन वर्ड स्कूलमध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते. आणि या कार्यक्रमामध्ये जे आमचे विद्यार्थी आहेत, जे पाल्य आहेत, त्यांना सहभागी होण्याची संधी मिळाली. त्याबद्दल खरं तर जयंतीची जी पूर्ण टीम आहे त्या सर्व टीमचं मी अगदी मनापासून आभार मानतो. कारण आज हा सुट्टीचा दिवस आहे. बऱ्याच शाळांमध्ये सुट्टीचा दिवस हा सुट्टी म्हणूनच साजरा होतो आणि मग आदल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी जयंती साजरी होते. परंतु एवढं सुंदर नियोजन सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रिन्सिपल सरांनी केलं आणि तुम्ही पूर्ण स्थापन केलं, त्याबद्दल खरं तर सर आपल्याला खूप खूप आढळलं. आज जास्त काही बोलणार नाही कारण मी आगंतुक पाहुणा आहे. फक्त मुलांचं एक कॉम्पिटिशन आहे, त्याच्यामुळं खूप जीव करून आम्ही प्रॅक्टिस केली होती आणि त्यांना पुन्हा इथे एका शाळेमध्ये पण संधी मिळावी जेणेकरून त्यांची डेअरिंग वाढेल. आणि थोडंसं आडनावरती जो काही सिम्बॉल लागलेला आहे, फार बंड आहे, फार असा आहे, तर तोही मेहनत करू शकतो. याच्यातून सिद्ध होतं की आपण जर का मेहनत घेतली ॲज अ पॅरेंट्स म्हणून किंवा ॲज अ टीचर म्हणून तर आडनावसारखी मुलं देखील पुढे येऊ शकतात. आजच्या या बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं ते एकदम गोष्ट सांगतो की आज या महामानवाची जयंती फक्त भारतात नाही तर पूर्ण जगामध्ये फार मोठा उत्साह साजरी होते. आणि याला फक्त दोन गोष्टी कारणीभूत आहेत. बाबासाहेब तर आहेतच, पण त्यांच्याही पेक्षा महत्त्वाच्या दोन गोष्टी आहेत, दोन बाबी आहेत, दोन व्यक्ती आहेत. त्या व्यक्ती म्हणजे एक त्यांचे वडील रामजी बाबा, की ज्यांच्यामुळं बाबासाहेब घडले. त्यांनी स्वप्न पाहिलं होतं की बाबासाहेबांना काहीतरी वेगळं करायचं आहे, तुला त्याच रस्त्यानं चालायचं नाही आहे, तुला खूप अभ्यास करायचा आहे, तुला ही जी परिस्थिती आहे सगळी ही सगळी परिस्थिती तुला बदलायची. हे बाबासाहेबांना त्यांच्या जन्मापासून त्यांना कसं कळायला लागलं होतं. त्यांना या जाती व्यवस्थेचे चटके जेव्हा जेव्हा बसायचे तेव्हा रामजी बाबा त्यांना सांगायचे की भीमा तुला हे बदलायचं आहे. हे जी सगळी परिस्थिती आहे, हे जे सगळे दगडधोंडे तुला मिळत आहेत, हे बदलायची जबाबदारी मी तुझ्यावर दिली आहे, त्याच्यामुळे तुला शिकावं लागेल. आणि बाबासाहेबांनी रामजी बाबांचा शब्द खरा केला. आणि हा शब्द खरा करताना जेवढ्या जबाबदारीनं रामजी बाबांना त्यांना घडवलं त्याच्याही पेक्षा महत्त्वाचा वाटा त्यांच्या गुरुजींनी उचलला. जसं 10वीला असताना किर्लोस्कर गुरुजींनी त्यांच्या हातामध्ये बुद्ध आणि धम्म पुस्तक दिलं आणि त्यांच्या विचारांची
प्रगल्भता वाढली, त्यांचा समाजाकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. त्यानंतर जेव्हा जेव्हा बाबासाहेब वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते, आपण फक्त ऐकतो की त्यांनी पाव खाल्ले, ते उपाशी राहत होते, परंतु याहीपेक्षा त्या पावसोबत आणि उपाशी राहण्यासोबत त्यांना एक फार मोटिवेशन मिळत होतं. आणि ते मोटिवेशन त्यांचे त्या ठिकाणचे शिक्षक होते. ते शिक्षक त्यांना सांगायचे की तुझी परिस्थिती जरी खराब असली तर तुझ्यामध्ये तुझी बुद्धिमत्ता ही अलौकिक आहे आणि तुम्ही हे सगळं करू शकता. हा जो अभ्यासक्रम आहे हा तुम्ही कमी वेळेत कसा संपवायचा, ह्या सगळ्या टिप्स बाबासाहेबांना तर माहिती नव्हतं ना. कारण एक गरीब घरातला मुलगा अचानक विदेशामध्ये जातो फार काही शिकतो असं होऊ नाही शकत. याच्या मागे सगळी पार्श्वभूमी ही तिथल्या शिक्षकांची. तिथल्या शिक्षकांनी त्या बाबासाहेबांबद्दल टॅलेंट ओळखलं की 2.5 वर्षांचा अभ्यासक्रम बाबासाहेब फक्त 6 महिन्यामध्ये पूर्ण करू शकतात. हे सुरुवातीच्या 1.5-2 महिन्यामध्ये तिथल्या शिक्षकांच्या लक्षात आलं की हा मुलगा वेगळा आहे, याची परिस्थिती डाऊन आहे, त्याला खायची सोय नाही आहे, याच्याकडे राहायचे पैसे नाही आहेत. मग 2.5 वर्ष बाबासाहेब तुम्ही घालू नका, तुम्ही हा अभ्यासक्रम 6 महिन्यात पूर्ण करू शकाल. हे मोटिवेशन त्यांच्या शिक्षकांनी दिलं आणि म्हणून बाबासाहेबांनी 2-2, 3-3 वर्षांचे अभ्यासक्रम 3-3, 4-4 आणि 5-5 महिन्यांमध्ये पूर्ण केले. एवढंच नाही तर बाबासाहेब जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये जात होते तेव्हा त्यांचं टार्गेट ठरलेलं असायचं की मला आता जर्मनीत जायचं आहे. जेव्हा बाबासाहेब इंग्लंडमध्ये होते तेव्हा त्यांच्या शिक्षकांनी सांगितलं की तुला जर्मनीमध्ये बॉर्न विद्यापीठामध्ये जायचं आहे, तुला तिथं शिकायचं आहे. मग काय करावं लागेल, तुला पहिले जर्मन भाषा शिकावी लागेल. इंग्लंडमध्ये असताना तिथल्या शिक्षकांनी बाबासाहेबांना हेतुपुरस्कर जो वैकल्पिक विषय होता तो जर्मन भाषा घ्यायला लावला. हे रहस्य आहे शिक्षकांमधलं. शिक्षकांनी बाबासाहेबांना ओळखले की तुला हे तर झालंय, एवढ्यावर थांबायचं नाही, तुला पुढं पण जायचं. मग पुढच्या अडचणी काय असणार आहे, जर्मन भाषा असणार आहे. मग तू इथंच तो विषय घेऊन टाक, इथेच त्या विषयाचा अभ्यास कर आणि त्यानंतर तू जर्मनीमध्ये जा. म्हणजे अशा पद्धतीनं मी शिक्षकांवरती जास्त बोलतोय कारण आपण सगळे शिक्षक आहोत. मुळात मी शिक्षक आहे, सगळे शिक्षक आहात आणि तुम्ही शिक्षक आहात. तर अशा पद्धतीनं जर का आपण आपल्या एकूणच सगळ्या मुलांवरती मेहनत घेतली तर बाबासाहेब होणं तर काही शक्य नाही, परंतु त्यांच्या मार्गावरती मात्र आपल्या शाळेतले प्रत्येक विद्यार्थी चालू शकतो असं मला प्रामाणिकपणे वाटतंय. त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आमचा आजचा अर्णव, की त्याला आम्ही खूप मेहनत घेतली, 15 दिवस इतकी प्रचंड मेहनत घेतली. शेवटी त्याचा आज पहिल्यांदा स्पीच ठरलं होतं. त्याचं म्हणणं होतं घरून, म्हणजे मला वॉर्निंग होती की पहिलं केलं तरच मी म्हणेल, नाही तर मी म्हणणार नाही. पण तो सुरुवातीला घाबरला. त्याच्यानंतर मग काव्याचं झालं, सौम्याचं झालं आणि आपोआप डेअरिंग आली की नाही माझ्या 2 बहिणी करू शकतात तर मी का नाही. आणि मग तोही पुढे आला. त्यांनी पण म्हटलं असाच आपल्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी जो मागच्या बाकावर असतो, जो बदमाश असतो, की ज्याला वाचता येत नाही पण त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं असतं, जे शिक्षक म्हणून आपण ओळखलं पाहिजे. जसं बाबासाहेबांच्या शिक्षकांनी त्यांना ओळखलं तसं आपल्यासमोर बसलेले हे सगळे बाबासाहेबच आहेत. सगळे मातीचे गोळे, आपल्याला माहिती नाही यांची बुद्धिमत्ता. तर असा एखादा होऊ शकतो की जो बाबासाहेबांचे पण रेकॉर्ड तोडेल, तो जेम्स स्टोनचा विद्यार्थी असेल. तर तशा पद्धतीने आपण मेहनत घेतली पाहिजे. आणि जसं रामजी बाबांनी मेहनत घेतली त्यांच्या मुलावरती, बाबासाहेबांवरती, तसं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आपले आदरणीय मोठे बायस सर आहेत की त्यांनी पर्पजली हेतुपुरस्कर मुलीला कॉमर्स घ्यायला लावलं, CA बनवलं, सरांसारखा एवढा मोठा तज्ज्ञ प्राध्यापक तयार केला. तर हे रामजी बाबा आणि किळुस्कर गुरुजी हे आपल्यामध्येच दडलेले आहेत, फक्त त्यांना बाहेर काढायची गरज आहे. आजच्या प्रसंगी मला व्यासपीठाने बोलायची संधी दिली आणि आमच्या मुलांची भाषणं पण लगेच वेळेस थोडंसं बनवून सुरुवातीला घेतली. त्याबद्दल मी व्यासपीठाचा आणि तुम्हा सर्वांचं आभार मानतो. आणि पुन्हा एक सांगतो की बाबासाहेबांची देण आहे, तुम्ही सगळ्या लेडीज इथं बसलेल्या आहेत. ही व्यक्ती जर का जन्माला आली नसती तर आज तुमच्या जागी आमच्यासारखेच पुरुष बसलेले असते. त्यामुळं पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मला संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आभार मानतो आणि थांबतो. From 6th class. Today we here celebrate Dr. Babasaheb Ambedkar birth anniversary. That's why I speak here few lines about Dr. Babasaheb Ambedkar. Dr. Babasaheb Ambedkar was an Indian economist and social reformer and political leader. He popularly known as Babasaheb Ambedkar. Babasaheb Ambedkar was born on 14th April 1891 in Madhya Pradesh. His father's name was Ramji Malul Sakpal and mother's name was Bhunubai. His wife's name was Ramabai. Dr. Babasaheb Ambedkar was the first Prime Minister of independent India. He is also known as father of Indian constitutions.
such the great leader died on 6 December 1956. But Dr. Bhimrao Ambedkar was the great source and inspiration for all of us. तरुण जीवाचे रान दिला सर्वांना समते समान अशी भीमरावाची शान लिहिले त्यांनी भारताचे संविधान Now I finish my speech here. Jai Hind, Jai Bhim. My name is Aryan Dhananjay Bhagyawant. I am studying in grade 6. Today, I speak few words about Dr. Babasaheb Ambedkar. If you believe in living a respectable life, you believe in self-help, which is the best help. Honorable Principal Sir, teachers and all dear my friends, today is 14 April. We celebrated Ambedkar Jayanti. Today is birth anniversary of Dr. Bhimrao Ramji Ambedkar. He was popularly known as Baba Saheb. He was a great leader of India. He believed in equality, justice and education for all. Baba Saheb is widely known as the father of Indian Constitution. He was first Law Minister of independent India. He inspired millions with his thought and courage. Dr. Baba Saheb, we celebrated Ambedkar Jayanti every year to honor him. Let us follow the path of justice, liberty and equality. Thank you. Today I am going to He was born on 14 April 1891. His full name Bhimrao Ramji Ambedkar.